सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला आणि त्यानंतर आता तब्बल एका महिन्यानंतर एक तज्ज्ञ समितीने अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालात अनेक खुलासे केलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार वैभव नाईक आहेत। 16 पानी अहवाल राज्य सरकारच्या बांधकाम विभागाला तज्ज्ञ मंडळींनी सादर केलेला आहे आणि यामध्ये अनेक खुलासे जे आहेत ते केलेले आहेत। त्यामध्ये त्या पुतळ्यातला काही अनेक ठिकाणी गंज आलेली होती, त्यासोबतच वेल्डिंग चुकीच्या पद्धतीने केलं होतं, तसंच डिझाईन देखील चुकीच्या पद्धतीने केल्याची माहिती समोर येते। काय सांगाल? आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की हा पुतळ्या म्हणजे कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे। आता म्हटलं की जो वेल्डिंग चुकीचं झालं आहे, लोखंड वापरलं आहे, चुकीच्या पद्धतीने त्याचा बसवण्यात आला आहे। ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना एवढी रक्कम कोट्यावधी 2.5 कोटी रुपये का देण्यात आले आहेत आणि यामध्येच भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता या तज्ज्ञ समितीने सुद्धा मान्य केलं आहे। त्यासोबतच एक तुम्हाला नोटीस देखील देण्यात आलेली आहे। त्या नोटिसीत नेमकं काय म्हटलंय पोलिसांनी? खरं तर ज्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनीच दबाव आणून पोलिसांना आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे। खरं तर एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलिसांनी चौकशी केली पाहिजे किंवा पोलिसांनी एखाद्या संवेदनशील विषयामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर त्या गुन्ह्याचं पत्रकार परिषद घेऊन कुठपर्यंत हे झाला आहे, तपास झाला याची माहिती दिली पाहिजे होती। परंतु पोलिसांनी अशी कुठलीच माहिती दिली नाही। या उलट पहिल्या दिवशी पुतळा पडल्यानंतर 26 सप्टेंबरला जे 2 आरोपींना गुन्हा नोंद केलेला आहे त्याच 2 आरोपींशिवाय पोलीस कोणापर्यंत पोहोचू शकले नाहीत। पोलिसांनी त्या संदर्भात तपास केला नाही असं आमचं म्हणणं आहे। त्याचबरोबर 8व्या दिवशी म्हणजे गुन्हा घडल्यानंतर 8व्या दिवशी आरोपी त्यांच्याच घरात मिळतोय, यामध्ये कुठेतरी संशयाला वाव आहे। त्यामुळे पोलिसांनीच खरं तर हा तपास चुकीच्या पद्धतीने सरकारचा दबाव असल्यासारखा पोलिसांनी तपास केलेला आहे। पोलिसांनी त्या नोटीसमध्ये असंही म्हटले की तुम्हाला 4 दिवसात पुरावे सादर करा असं म्हटले, त्या संदर्भात काय? नाही, आता आम्ही आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही 4 दिवसात देऊ, परंतु पोलिसांनी आपणहून काय केलं हे आधी पहिलं सांगितलं पाहिजे, नंतर मी पुरावे देईन। दुसरीकडे जर पाहिलं असेल तर राज्य सरकारने एक नव्याने निविदा जी आहे ती 500 पानी निविदा काढलेली आहे आणि नव्याने 60 फुटी महाराजांचा पुतळा जो आहे तो त्याच ठिकाणी उभारला जाणार आहे। यात कुठे घाई केली जाते असं वाटतं? नाही, आधी पुतळा बनवताना सुद्धा घाई केली होती। आता हा पुतळा बनवताना सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की 8 दिवसाचं टेंडरची नोटीस काढली, म्हणजे यामध्ये काहीच पुतळा बांधणारे ठेकेदार येऊ शकतात। त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की 2 वर्षाशिवाय हे स्मारक होऊ शकत नाही। ते आता 6 महिन्यात निवडणुका आल्यात म्हणून निविदा काढायची, 6 महिन्यात करतो म्हणून सांगायचं आणि ह्यामध्येच पुन्हा भ्रष्टाचार होईल। आणि त्यामुळे कळकळीची सरकारची विनंती की तुम्ही शिवस्मारकांशी, आमच्या भावनांशी खेळू नका, तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळेत हा पुतळा बांधण्याचं निश्चित करा। तुम्ही म्हणताय की निवडणुकीच्या तोंडावर हे निविदा काढण्यात आलेली आहे, तर तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांशी भेटणार आहात का? नाही, आता त्यांना निवडणुकीची घाई आहे, परंतु आमची विनंती आहे सरकारला आहे, सरकारच्या अधिकाऱ्यांना आहे, पुन्हा असा खेळ आपण करू नका। तर पाहिलं असेल तर आपल्यासोबत आमदार वैभव नाईक होते, यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।